कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपले गावरान ब्रो तर मुंबई मॅन्शन मध्ये जीवाची मुंबई करतायत बॉस। पण मला एक्साइटमेंट या गोष्टीची आहे की सिटी सुंदरी इकडे आल्यानंतर आणि मॅन्शन मध्ये गेल्यानंतर यांची रिॲक्शन नक्की काय असणार आहे। अरे आल्या 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 आपल्या मुली आल्या। या 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 मुलींनो या 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 या। काय कसं वाटतंय? आर यू एक्साइटेड? मुंबई मॅन्शन मध्ये जायचंय आतमध्ये। सो सिटी सुंदरी नो गावरान ब्रोंना भेटायला एक्साइटेड आहात का? गायत्री खूप चल हो क्या बात। नाइस हो हो म्हणजे अमेजिंग फाउंटेन। बापरे तिकडे पायाचा आवाज आला टपाक टप पुरी आल्या बाबा पुरी आली। बस 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 तो तू बस येऊन दे एकट्या कोपऱ्याला एक पाठीमागच्या कोपऱ्याला उशा घेऊन लपेल। कुणाला कुठे पळू का बसू झालेलं असे तोंड पाडून सगळी इकडे तिकडे पळायला लागली ते। मस्ती करू नको। नमस्कार नमस्कार नमस्कार। ते मुलीचं शाले खाली डायरेक्ट म्हणजे आमच्याकडे आली ती, म्हणजे भीती वाटायला लागत होती, थरथर कापत म्हणतो। एखाद्या पिक्चर मध्ये हिरोईन असते ना, ते हिरोईन हा असं वाटलं मला। काय भावांनो कसं वाटतंय? हा एक नंबर ना? कसं वाटलं घर? व्यवस्थित? बरं या काळ्या पाण्याची कोणाकोणाला भीती वाटली होती? मी दाखवते ये 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 इथे ये मी तुला दाखवते। पिऊन दाखवा पाणी पिऊन दाखवा। पाणी वेगळं आहे ते, पण ते छान पाणी आहे, ते स्वच्छ आहे। स्वच्छ आहे ते दिसायला बघा। मला वाटलं काय कसं वाटलं? ते दिसायला काळा पाणी आहे पण ते स्वच्छ आहे। काय वेगळं लागलं? थोडं वेगळं लागलं। बघू दे मी पण पिऊन बघतो। थँक्यू। चांगलं आहे ना? थोडं हलकं वाटतं है ना? दीपक भाऊ तो कासव कुठे गेला? कासव कुठे? काय काय झालं काय तिथं? काय झालं? पाठलाग करत होतो वय। बघू मला दाखव काय होतं त्याचं। हा एक रोबो आहे, ते सगळीकडे फिरतं आणि घर साफ करतं। रामा आणि गायत्री तुम्ही असे वरती चढत जा बघू पायऱ्या। चला लेट्स गो भावा। आणि हे जे असे लाईट लागत जातात, ही तुमची रिॲक्शन बघितली, कसं वाटलंय तुम्हाला? मज्जा आली ना? मला पण परत एकदा बघायचं होतं, मला पण जाम मज्जा आली। या सगळे वरती जाऊया। वा 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 वा।
हे आहे महिला घर, म्हणजे मुलींची राहायची खोली. हो. ओके. आता मी तुम्हाला मुलांची राहायची खोली दाखवतो. ओके. मुलांची खोली. ओके. ही मुलांची राहायची खोली जिथे मुली अजिबात अलाउड नाही, आणि ती मुलींची राहायची खोली जिथे मुलं अजिबात अलाउड नाही. ओके. तुम्ही इतका वेळ इकडे होता मुलांनो, तुम्ही ठरवलं असेलच कोण कुठे झोपणार आहे. एवढा मोठा रूम आयुष्यात पहिला नव्हतं. एवढे 12 खाटा पडेल. कोण कुठं झोपायचं, कोण कुठं झोपायचं, कोण कुठं. मी ठरवलं होतं मी इथं झोपणार आहे. त्या इथे कोपऱ्यात. हा, मी इथं ठरवलं होतं झोपणार. तिकडे इथं मला तर गादी भेटली, पलंग आणि उशा, गोदडी एकदम सर्व एकदम व्यवस्थित होतं. ते डायरेक्ट पांघरलं का झोपून जायचं, असं एकदम खूपच छान होतं. ते हाताने शिवलेलं असतं काही गाद्या, ते त्याच्यावर झोपलो मी. अशी गादीवर झोपलो नव्हतं, ते शरीर दुखायचं पूर्ण. पण याच्यावर नाही, याच्यावर हे खूपच छान चांगलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पण मुली 13 आहेत आणि बेड 12 आहेत. बहुत नाइंसाफी है. जर बेड 12 दिलेत म्हणजे त्या 13 मुलींमधली एक मुलगी घरी जाणार, तिला झोपण्यासाठी पण जागा नाही ठेवली आहे, एवढं कन्फर्म होतं. मोगॅम्बो. काय करणार तुम्ही? नवीन बेड आणून द्या. हो की नाही? किंवा असं पण होऊ शकतं, नाही तर कोणाला तरी एकाला घरी जावं लागेल. म्हणजे काय, 12 जण व्यवस्थित इकडे, म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजे ऍडजस्ट करायचं. नक्की पाठवू नका कोणाला, आपण करूयात काहीतरी. यू डिसाइड. कळालं मला, पण एवढं गुडी गुडी कशाला हवंय? एक कॉम्पिटिशन कमी होईल ना. जाऊ दे ना. डे 1 नको का? ऑफकोर्स. मुलांनो, तुम्ही बाहेर आलात पण कोणी आतमध्ये आलं नाही, ह्याचा मला खरंच तुमचा खूप अभिमान आहे. या आपण महिला घरमध्ये बसूया सगळेजण. या आता मी आहे बरोबर, तर काही टेन्शन नाही. चला. या रे, अरे ये रे रामा ये. छोटीशी सूचना तुम्हाला आता द्यायची. आता मी तुम्हाला सांगितलं की मुलांनी मुलींच्या रूममध्ये जायचं नाही, मुलींनी मुलांच्या रूममध्ये जायचं नाही. हा नियम रात्रीसाठी. ओके. दिवसा जर का तुम्हाला मेंटरिंगसाठी, ट्रेनिंगसाठी, गाईड करायसाठी जायचं असेल एकमेकांच्या रूममध्ये, तर मुलांच्या रूममध्ये जायचं असेल तर तुम्ही गावरान बॉईजची परमिशन घ्या आणि जा. आणि मुलींच्या रूममध्ये यायचं असेल तर तुम्ही आपल्या सिटी सुंदरींची परमिशन घ्या आणि येऊ शकता. ओके. चला आपण खाली जाऊया सगळ्यांनी. चलो काम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.